कोकणचा विकास फक्त घोषणा नाही तर आता प्रत्यक्ष मैदानात उतरून वेगानं धावतोय आणि हे शक्य करून दाखवलंय आपल्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं. कोकणच्या आर्थिक क्रांतीची भाग्यरेषा ठरलेल्या सिंधुरत्न समृद्धी योजनेला महायुती सरकारनं थेट 2028 ते 29 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आणि एवढंच नाही तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या विकासासाठी तब्बल 400 कोटी रुपयांचा निधी जाहीर झालाय. यामुळे आता समुद्र किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या जलक्रीडा आणि पर्यटन सुविधा उभारल्या जाणार. पर्यटकांसाठी कॅराव्हॅन कॅम्पिंग आणि मनोरंजन केंद्र सुरू होणार आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या कोळी बांधवांसाठी आधुनिक मासळी बाजार, मत्स्य साठवणूक आणि विक्री केंद्र उभारले जाणार. याचा थेट फायदा होणार कोकणातल्या भूमिपुत्रांना. पर्यटनाला नवी गती मिळणार, मत्स्य व्यवसायाचा कायापालट होणार आणि प्रत्येक कोकणवासियाचं दरडोई उत्पन्न वाढून हाताला हक्काचा रोजगार मिळणार. शब्दापेक्षा कामावर विश्वास ठेवणारे आपले शिंदे साहेब आणि महायुती सरकार कोकणच्या प्रगतीसाठी खंबीरपणे पाठीशी उभे. कोकणचा नवा सुवर्णकाळ सुरू झालाय.